राज्यात रस्ते खोदाई आणि ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याच्या कामात तब्बल 20 ते 25 हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा अत्यंत गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना गोटे यांनी असा दावा केला की बड्या टेलिकॉम कंपन्या आणि महापालिकांच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमत करून रस्ते पूर्ववत करण्यासाठी मिळणारा कोट्यवधींचा निधी अधिकृत खात्यात न भरता पाणीपुरवठा आणि इतर तब्बल 48 वेगवेगळ्या खात्यांमध्ये परस्पर वळवला. याहून धक्कादायक म्हणजे या कंपन्यांनी चक्क बँकांचे बनावट डिमांड ड्राफ्ट महापालिकांमध्ये जमा केले असून स्वतः बँकांनी असा कोणताही डीडी आमच्याकडे नाही असे स्पष्ट केल्याचे गोटे यांनी उघड केले आहे. केवळ धुळे शहरात या घोटाळ्याचा आकडा 81 कोटींवर गेला असून या संपूर्ण राज्यव्यापी फसवणुकीबाबत गोटे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तुकाराम मुंढे, प्रवीण गेडाम यांच्यासारख्या प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या IAS अधिकाऱ्यांमार्फत चौकशीची मागणी केली आहे. तसेच माझे आरोप खोटे असतील तर माझ्यावरच गुन्हा दाखल करा असे थेट आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिले आहे. या ज्या जिओ, एअरटेल, व्होडाफोन या ज्या ऑप्टिकल फायबर कंपन्या आहेत यांनी महाराष्ट्रामध्ये रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून ऑप्टिकल फायबर रस्ता काढला आहे. राज्य शासनाचे त्याचे दर ठरवलेले आहेत. त्या दराप्रमाणे त्यांनी हे पैसे भरले पाहिजे. ऑप्टिकल फायबर कंपन्यांनी बँकांचे वरिष्ठ अधिकारी, महापालिकांचे सर्व महापालिकांचे आयुक्त, नगरविकास खात्यामधले वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याच्यामध्ये जवळ 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे. धुळेमध्ये मी आधी 45 कोटी रुपयाचा म्हणत होतो, पण आम्ही नवीन हिशोब काढला. आमच्या नाशिकच्या सल्लागारांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं ही रक्कम खूप जास्त आहे आणि कमीत कमी 81 कोटी 41 लाख आणि 10,000 इतका रुपयाची अफरातफर झालेली आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले की असेच याचा तपास तुकाराम मुंढे साहेब, प्रवीण गेडाम साहेब किंवा राहुल रेखावार अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून तपास करा, अहवाल मागवा. यात आमचं जर म्हणणं खोटं असेल तर आमच्यावर केसेस दाखल करा आणि आमचं म्हणणं खरं असेल तर काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या. दाबून टाकायचं दाबून टाका, चौकशी करायची चौकशी करा.